नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता वाजले संध्याकाळचे 3 म्हणता येईल आपल्याला, आणि आज खूप लेट निघालो घरून आपण। जास्त काम करायचं नाही आज, पर्सनल थोडंसं काम आहे आणि थोडंसं झालं 1000-1500 जरी काम झालं तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे। ठीक आहे, बघू संध्याकाळपर्यंत काय होतं, कितीचं काम होईल। थोडंसं पर्सनल काम आहे त्यामुळे थोडंसं झालं नाही झालं काय फरक नाही आज तेवढा। आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आता एक ट्रिप पडली आपल्याला वाघजाईनगर ते निगडी, आणि त्याचे दिलेत आपल्याला 250 रुपयाच्या आसपास काहीतरी रेट दाखवला ओलानी। उबरची पण आली होती या अगोदर, पण ती ॲक्सेप्ट नाही केली मी, कारण एवढ्याच किलोमीटरसाठी 17 किलोमीटरसाठी आपल्याला 230 रुपये रेट दाखवत होता उबरवरती, आणि ओलावरती 250 रुपये रेट दाखवला दुसऱ्या निगडीच्या ट्रिपला। ठीक आहे, तर चला कस्टमरला पिकअप करूयात आधी। आपण घराजवळूनच ट्रिप पडली वाघजाईनगर। ठीक आहे, तर चला आपण भेटूया आता निगडीमध्ये। तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले। भक्ती शक्तीची ट्रिप होती आपल्याला निगडी, आणि आपल्याला लागले ही ट्रिप कंप्लीट करायला। आपण 3ला निघालो घरून, आणि आत्ता पोहोचलोत आपण निगडीला। तर 4:40 झालेले आहेत, आणि ही ट्रिप कंप्लीट करायला लागला वेळ आपल्याला 1 तास 40 मिनिटे, आणि दिलेत आपल्याला 250 रुपये ऑनलाईन पेड होतं। ही ट्रिप होती आपल्याला ओलावरती। चला तर नेक्स्ट ट्रिप कुठली पडते बघूयात आणि करूयात आजचं काम। आणि आता आहेत आपल्या गाडीमध्ये फक्त 2 काडे CNG पण संपला त्या ठिकाणी। म्हाळुंगीचा जो मातला रोड आहे, म्हाडा आणि म्हाळुंगीची कमान हा जो रोड आहे फुल पॅक होता। त्या ठिकाणी आपले 40 ते 50 मिनिटे गेलेत, आणि त्यामुळे आपला CNG पण तिथं संपला। 2 काड्या आपण घरून निघालो त्यावेळेस आपल्या गाडीमध्ये होती 4 गाडी, आता फक्त 2 काडे आहेत। एक CNG पंप सर्च केला मी गुगलवरती, ते आहेत 100 मीटर दूर फक्त आपल्याहून, 100 मीटर दूर आहे फक्त। चला तर पहिले आपण CNG भरून घेऊयात आणि बघूयात बाकीचं काय होणार आहे ते आज। आता आपण CNG भरून घेतला आहे, 590चा CNG बसला आहे गाडीमध्ये, आणि CNG फुल करून घेतला आहे आपण। आणि आता बघूयात कुठली ट्रिप पडते। ओला, उबर, रॅपिडो तिन्ही ॲप चालू करू द्या। भक्ती शक्ती आहे, भक्ती शक्तीला आहोत आपण, आणि 2 ट्रिप आल्या होत्या 150-150 रुपयाच्या, पण त्या आपण ॲक्सेप्ट केल्या नाही आहेत, इथल्याच होत्या पिंपरीच्या। आधी CNG भरून घेऊ मला, नंतरच आपण कामाला लागू। आणि आता वाजलेत 5। चला तर मग मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडलेली आहे इथून निगडी बस स्टॉप ते भोसरी, आणि या ट्रिपचे 205 रुपये दाखवलेत ओलाने। आणि आपण आलो कस्टमरच्या पिकअप पॉईंटला। हे निगडीचा बस स्टॉप आहे, निगडीचा सिग्नल हे समोरचे दिसतंय तुम्हाला। ठीक आहे, तर चला कस्टमरला पिकअप करून आपण भेटूयात भोसरीमध्ये। कस्टमरला आपण भोसरीमध्ये ड्रॉप केले आता, आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 233 रुपये, आणि आपल्याला दिलेत 205.89 रुपये ओलाने। तर ठीक आहे, नेक्स्ट कुठली ट्रिप पडते आपल्याला करतो अपडेट। आणि आपण आता ओला, रॅपिडो आणि उबर ह्या तिन्ही ॲप्स चालू केलेले आहेत, बघूयात। आणि आता आपला विचार आहे आपल्या पिंपरी चिंचवड साईडलाच राहायचा, आतली कुठली आले तर नाही जाणार आहे, सगळीकडे ट्रॉफिक राहणार आहे। संध्याकाळचा टाईम आहे, आता वाजले संध्याकाळचे 5:40 झालेले आहेत, आणि ही ट्रिप कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लागला आहे वेळ 40 मिनिटे। 40 मिनटं म्हणता येणार, 30 मिनटामध्येच आपण ही ट्रिप कंप्लीट केलेली आहे। कस्टमरला 5 मिनटं लागलेत आपल्याला पिकअप करायला, आणि 30 मिनटामध्ये आपण इथं ड्रॉप केले। तर चला नेक्स्ट कुठली ट्रिप पडते बघूयात। आणि तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडली होती भोसरीवरून रावेची, आणि कस्टमरला आपण जस्ट ड्रॉप केलं आहे। आपल्याला ह्या राईडचे दिले 262 रुपये, आणि ही ट्रिप आली होती आपल्याला रॅपिडोवरती। नेक्स्ट ट्रिप आली आपल्याला इथूनच आहे, एक 2 किलोमीटर पिकअप आहे, आणि त्यांना सोडायचं तातवडेमध्ये। ठीक आहे, 134 रुपये फेअर दाखवला। ही ट्रिप आली आपल्याला ओलावरती, आणि त्यांना सोडायचं आहे 4.4 किलोमीटर, म्हणजे 4.5 किलोमीटर अंतरसाठी 134 रुपये देते। चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात, आणि भेटूयात आता आपण तातवडेमध्ये। तर मित्रांनो, कस्टमरला जसंही आपण ड्रॉप केले तर लगेच आपल्याला म्हणजे आधीच आली होती, तर ती आली होती आपल्याला ट्रिप ह्याची काय
थेरगावची डांगे चौक. चला मग जिथे आली का ट्रिप आपल्याला थेरगाव डांगे चौकाची, तर कस्टमरशी बोलणं पण झालं. ते बरेच कॉल करत होते, या कस्टमरचं लोकेशन चुकलं होतं. मग ते थोडं 4-5 कॉल झाले सरांचे. मग आता त्यांना कॉल केला आणि विचारलं सर येऊ का, आता फ्री झालं म्हणजे आत्ता त्यांना ड्रॉप केलं आहे, लोकेशन चुकलं होतं असं सगळं त्यांना सांगितलं. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, या भेटूयात आपण थेरगावमध्ये. तर मित्रांनो, तातडीवरून आपला ट्रिप जे पडली होती त्या राईडचे आपल्याला दिलेत 135 रुपये. 3 किलोमीटर ड्रॉप, 700 मीटर पिकअप. तर कस्टमरला आपण डांगे चौकात सोडलं आहे आणि थांबलो थोडंसं साईडला येऊन. गो टू टाकून ओला, उबर, रॅपिडो ह्या तिन्ही ॲपवर पण गो टू टाकून ठेवले. बघूयात एक 10-15 मिनटं वाट बघूयात. ट्रिप पडली ठीक आहे, नाही पडली तर हळूहळू हळूहळू घराच्या साईडने जाऊ. ठीक आहे. आणि ह्या राईडचे पण आपल्याला 135 दिलेत आणि ह्याच्या अगोदरच्या राईडचे पण 135 रुपयेच दिलेत. तर ठीक आहे, एक 10-15 मिनटाच्या 2 राईड आपल्या अर्ध्या 40 मिनटामध्ये संपल्या आहेत. आणि आता आपण बघतोय पुढच्या राईडची वाट. पण आत्ता एक आपल्याला ट्रिप आली होती चिंचवड एल्प्रो मॉल ते रावेत, असे 6.5 किलोमीटरचे आपल्याला दिलेत 166 रुपये. आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 179 रुपये. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. रावेच्या साईडला आलो आहे, थोडंसं एक 4-5 किलोमीटर आपलं समजा कमी झालं. लई नाही झालं, पण एक 4-5 किलोमीटर कमी झालं, तेवढंच चांगलं आहे. ठीक आहे. तर आता ट्रिप काय घराच्या साईडची पडणार नाही आपल्याला, माळुंगीच्या साईडची किंवा चाकण साईडची. तर चला मग घराच्या दिशेने वाटचाल करूया. तर मित्रांनो, आपण आहोत आता तळवडे IT पार्कपाशी आणि आपल्याला महिंद्रा कंपनीच्या गेटपासून आपल्याला एक ट्रिप पडली आयफेल टावर सिटी, तळेगाव चाकण रोड. ठीक आहे, 8-9 किलोमीटर आहे. त्याचे आपल्याला दाखवले 150 रुपये. तर चला कस्टमरला पहिले पिकअप करूयात आणि भेटूयात आता आयफेल टावर सिटी इथे. चला तर मित्रांनो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण इथे आयफेल सिटी तळेगाव चाकण रोड. आणि आता आपण निघालो सरळ घरी. सगळे ॲप बंद करून ठेवलेत. आता भेटूयात आपण. 15 मिनटं लागतील आपल्याला घरी पोहोचायला. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत घरी. घरी पोहोचायला आपल्याला 10:30 वाजले. आणि आज आपला बिझनेस झाला आहे ओलावरती 900, उबरवरती 150 आणि रॅपिडोवरती 260. असं जर टोटल केलं 1300 रुपयाचा आज बिझनेस झालेला आहे. तेवढं काय झालं नाही, पण ठीकठाक आहे. आपण उशिरा केलं होतो आणि थोडंसं दुसरं काम होतं त्यामुळे ते झालं नाही ते पण काम. पण थांबलो होतं एका ठिकाणी, आपण आराम केला होता 1-1.5 तास. आणि आपल्या इकडच्या ट्रिप पडत नव्हत्या, त्यामुळे बराच वेळ गेला तसा. ठीक आहे, काय हरकत नाही. चला तर मग अशा प्रकारे या ब्लॉगला इथे सेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.